बेलापूर मतदारसंघातील निकाल मात्र अस्पष्ट आहे. निकालाविरोधात कोर्टात दाद मागणार असं संदीप नाईकांनी म्हटलंय. निकालामध्ये स्पष्टता नसून संशयाला दाट शक्यता आहे. फेरमतमोजणी करावी यासाठी निवडणूक आयोगाने अर्ज देण्यात आला होता, परंतु ही मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केलेली आहे. तर बेलापूर मतदारसंघातील निकाल अस्पष्ट आहे. निकालाविरोधात कोर्टात दाद मागणार असं संदीप नाईकांनी म्हटलंय. तर निकालामध्ये स्पष्टता नसून संशयाला दाट शक्यता आहे. फेरमतमोजणी करावी अशी देखील मागणी त्यांनी केली. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर विकास, बेलापूर मतदारसंघामधील निकाल हा अस्पष्ट असल्याची चर्चा आहे आणि त्यातच या संदर्भात निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी देखील केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली. काय या संदर्भात सविस्तर माहिती? संघातून महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांचा विजय झाला असला तर फक्त 377 मतांनी फक्त विजय झालेला आहे. याला आक्षेप कुठेतरी संदीप नाईक जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते शरद पवारांकडून गटाकडून त्यांनी आक्षेप नोंदवलाय. फेर तपासणी करावी, मात्र निवडणूक आयोगाने त्यांची मागणी जी फेटाळली. त्यानंतर संदीप नाईक आता कोर्टात जाणार आहे, कारण या निकालामध्ये स्पष्टता दिसून येत नाही. कुठेतरी संशयाला जागा आहे असे प्रश्न निवडणुकीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप संदीप नाईकांनी नोंदवलेला आहे. कारण माझा विजय होऊ शकतो, कुठेतरी याला ईव्हीएम घोटाळा झाला की काय असे प्रश्न जे आहेत ते विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्याच पद्धतीने संदीप नाईक यांनी सुद्धा या निकालामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत झालेली आहे आणि त्याची फेर तपासणी पुन्हा करण्यात यावी. कारण 16 उमेदवारांमध्ये झालेली मतभिन्नता याच अनुषंगाने जे आहे फेर तपासणीची मागणी संदीप नाईकांनी केली. यामध्ये खूप मोठा संशयाचा निर्माण झाला. माझा विजय होऊ शकतो, मात्र इतके मतधिक्य कसं कमी झालं आणि हा भाजपलाच विजय कसा झाला हाच महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे निवडणुकीच्या आयोगावर घेतलेली भूमिका ही खूप संशयास्पद व्यक्त केलेली आहे. नक्कीच विकास, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.